सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होते। त्यामुळे या दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। चंद्रभागा नदीपात्रात काल संध्याकाळपासून 1 लाखांहून अधिक क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे। चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज आहे। पुणे परिसरातील खडकवासला, वरसगाव आणि पानशेत ही धरणं 100% भरली असून धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पवना धरण जवळपास पूर्ण भरलं असून मुळशी आणि टेमघर धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे।